कलावध्यजियो धरार्थावतारम् कलाङ्कं कतिजोऽधिकामोऽधिवक्त्रम् खलानीशवादा पनोदाह्यदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। रामकृष्ण हरी। मी हरिभक्त परायण सुलोचनाताई काटे तुम्हा सर्वांचं ब्रह्मानंद लहरी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। तर आज आपण ऐकणार आहोत श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ अध्याय 6 आत्मसंयम योग। श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने योगाबद्दल अर्जुनाला सांगितले, त्यावर संजय धृतराष्ट्राला काय म्हणतात बघू। मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावधारिजो कृष्ण सांगती आता जो योगरूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की तिची अवसरी पाहुणे पातलो आम्ही कैसी दैवाची आगळी कनिजे जैसे तांधिलिया तोय सेवेजे की तिची चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे तैसे आम्हा तुम्हा जाहले जे आडमोठी तत्व फावले तव धृतराष्ट्रे म्हणितले हे नपुसो तुते तया संजयाने बोले रायाचे हृदय चोजवले जे अवसरी आहे घेतले कुमाराचिया हे जाणुनी मनी हासिला म्हणे म्हातारा मोहे नाशिला एरवी बोलो तरी भला जाहला अवसरी ये परी ते तैसे कैसेनी होईल जात्यंधू कैसे पाहेल ती विची रुसे घेईल म्हणून बिहे परिया पर चित्तिया पुला निकिया परी संतोषला जे तो संवादो फावला कृष्णार्जुनांचा तेने आनंदाची निधालेपणे साभिप्राय अंतकरणे आता आदरीसी बोलणे घडेल तया तो गीते माझी षष्टीचा प्रसंगू असे आयनीचा जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू जाहला। संजय म्हणतात, श्रीकृष्णाने योगाबद्दल अर्जुनाला जो अभिप्राय सांगितला तो ऐक। श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मरसाचे पारणे केले त्यावेळी आम्ही पाहुणे म्हणून तेथे गेलो होतो। दैव किती थोर पहा, तहानलेल्या मनुष्याने पाणी प्यायला मागावे आणि त्याची चव घेताच ते पाण्याऐवजी अमृत निघावे, त्याप्रमाणे आम्हाला व तुम्हाला झाले आहे। कारण मिळण्याचा संभव नसता ब्रह्मज्ञान आपणास मिळाले। तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, आम्ही तुला ही गोष्ट विचारत नाही। हे ऐकून धृतराष्ट्राचे मन पुत्रस्नेहाने घिरले आहे असे संजयाला वाटले। हे जाणून संजय मनात हसला आणि मनातल्या मनात म्हणाला, हा म्हातारा पुत्रस्नेहाने कामातून गेला आहे। एरवे कृष्णार्जुनांचा हा संवाद किती उत्कृष्ट आहे, परंतु ते याला कसे आवडेल, जन्मांधाला कधी दिसेल का। पण संजय हे उघडपणे बोलण्यास घाबरला, परंतु स्वतः तो मनात अत्यंत संतुष्ट झाला होता, कारण त्याला कृष्णार्जुनांचा संवाद ऐकायला मिळाला होता। त्या आनंदाच्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो धृतराष्ट्रास अत्यंत आदराने सांगू लागला। ज्याप्रमाणे क्षीरसागराच्या मंथनातून अमृताची प्राप्ती झाली, त्याप्रमाणे हा गीतेचा 6वा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे। कसा आहे ते बघा। तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का जे आदि प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मासीन बोलणे जे थुनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोहो पावे तो अध्यायो 6वा वरी साहित्याची या बरवा सांगे जैल म्हणून परिसावा चित्त देऊनी माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके एसी अक्षरे रसिके मेळवीन जी कोवळी केचिनी पाडे दिसती नादीचे रंग थोडे वेधे परिमळाची बीक मोडे जयाचेनी एका रसाळपणाची या लोभा
की श्रवणीची होती जिव्हा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका, सहजे शब्द तरु विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमुचा, घ्राणासी भाव जाय परिमळाचा, पातोची होईल नवल बोलती रेखीची वाहनी, देखता डोळ्याही पुरो लागी धनी, ते म्हणती उघडणी खानी रूपाची हे, जेथ संपूर्ण पदो भारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोलो भुजाही आविष्कारे अलिंगावया, एशी इंद्रिय आपुलानिया भावी, झुंबती परितो सरिसेपणेची बुझावी, जैसा ऐकला जगची ववी, सहज सग्नरू तैसे शब्दाचे व्यापकपण, देखीचे असाधारण, पाहतया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. हा अध्याय म्हणजे गीतार्थाचे सार आहे. विचाररूपी समुद्राचा पैलतीर आहे, अथवा अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले भांडारच आहे, जे मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे, ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत, व ज्यात गीतारूपी बेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागले आहे, असा हा 6वा अध्याय आहे. शिवाय तो अलंकार सजवून सांगितला जाईल म्हणून लक्ष देऊ नये का? ज्ञानोबाराय म्हणतात, माझे हे कौतुकाचे बोल मराठीत आहे खरे, पण प्रतिज्ञापूर्वक सांगतो, अमृतालाही पैजणे जिंकतील अशी रसाळ अक्षरे रचून मी गीतार्थ सांगेन. असे हे कोमल सप्त स्वरापेक्षाही मंजोळ शब्द असा वेध लावतील की त्यापुढे सुगंध फिका वाटावा. याचा रसाळपणा असा की कानांना जिभा फुटतील, इंद्रिय शब्दांना मोहून जाऊन परस्परांशी भांडतील. या बोलण्याचा ओघ असा आश्चर्यकारक आहे की तो पाहिला असता डोळेही तृप्त होतील आणि म्हणतील, हे आम्हाला रूप विषयाचे भांडारच उघडले आहे. जेव्हा शब्दापासून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल तेव्हा मन बाहेर निघेल आणि आपले बाहू उभारून त्या वाक्याला आलिंगन देण्यास धावेल. याप्रमाणे सर्व इंद्रिय माझे माझे म्हणून भांडण करतील, पण हे शब्द सर्वांचे सारखेच समाधान करतील. ज्याप्रमाणे एकटा सूर्य उदयास आल्यावर आपल्या सहस्रावधी हातांनी जगाला जाग आणतो आणि सर्व जगाचे व्यापार घडवतो, त्याप्रमाणे शब्दांचे व्यापकपण असामान्य आहे असे समजावे. याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्यालाच यात चिंतामणी सारखे गुण दिसून येतील. हे असोत या बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी, आता आत्मप्रभानीच नवी, तिची करुणी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरुनी जेवी, तयासी जिभावे, एत श्रवणाचे निपांगे, बिन श्रोतया हुआवे लागे, हे मनाचे निजांगे भुगी जेगा, आहाच बोलाची वालीफ फेडीजे, आणि ब्रह्माची आची अंगा घडीजे, मग सुखेची सुरवाडीजे सुखाची माझी, ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल, एरवी आघवी गोठी होईल मुखिया बहिरयाची, परी ते असो आता आघवे, न लगे श्रोतयांते कडसावे, जे अधिकारी एथ स्वभावे निष्काम कामू, जिही आत्मबोधाची या आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोडी, ते वाचुनी येथेची गोडी निनती अनेक, जैसा वायसे चंद्र ओळखीजे, तैसा प्राकृती हा ग्रंथुने नेजे, आणि तो हिमांशुजे जेवी खाजे चकोराचे, तैसा सज्ञानासी तरी हा ठाओ, आणि अज्ञानासी आन गाओ, म्हणून बोलावया विषय पहाहो विशेष नाही, परी अनुवादलो मी प्रसंगे, ते सज्जनी उपसहावे लागे, आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे. ज्ञानोबाराया म्हणतात, येथे मी निष्काम सज्जनांच्या मेजवानीसाठी शब्दांची ताटे ठेवली आहे आणि त्यात मोक्षाची पक्वाने वाढली आहेत. अखंड अक्षय आत्मप्रकाश हाच जणू ठाण दिवा करून पुढे ठेवला आहे. जो इंद्रियांना नकळत याचा उपभोग घेतो त्यालाच
कैवल्य रूप पक्वानाचा लाभ होतो. श्रोत्यांनी श्रवणाच्या बंधनातून सुटून केवळ मनाच्या कानांनी या शब्दांचा उपभोग घेतला पाहिजे, म्हणजे अंतर्मुख झाले पाहिजे. शब्दांची वरची टरफले काढून त्यातील अर्थरूपी ब्रह्म प्राप्त केले तरच सुखरूप होऊन तन्मय होता येईल. मनाला हळुवारपणा आला तरच माझ्या निरूपणाचा उपयोग होईल, नाहीतर मुक्याने बहिर्याईशी चर्चा केल्यासारखी होईल. पण आता हे सर्व राहू द्या. ज्ञानोबा म्हणतात, श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही, कारण जे स्वभावतच निष्काम आहेत ते लोक इथे अधिकारी आहेत. ज्यांनी आत्मसुखासाठी स्वर्ग व संसार ओवाळून टाकला आहे, त्यांच्या वाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजू शकणार नाहीत. जशी कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हा ग्रंथ कळणार नाही. चकोराला चंद्राशिवाय दुसरे खाद्य कसे आवडणार, त्याप्रमाणे ज्ञानी लोकांनाच हा विषय आहे, अज्ञानी लोकांना हे ठिकाण अनोळखीच राहणार. असो, आता याविषयी बोलणे पुरे झाले. वेळ आली म्हणून मी बोललो. ज्ञानी ज्ञानोबा म्हणतात, संत सज्जनांनी मला क्षमा करावी. आणि आता श्रीकृष्णांनी जे सांगितले तेच मी सांगतो. ते बुद्धीही आकळिता साकडे, म्हणून बोली विपाय सापडे. परी श्री निवृत्ती कृपा दीप उजेडे, देखेन मी. जे दिठीही न पविजे, ते दिठीवी न देखिजे. जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञान बळ, ना तरी जे धातू वादाही न जोडे. ते लोहीची पंधरे सापडे, जरी दैवयोगी चढे परिसु हाता. तैसी गुरुकृपा होय, तरी करिता काया पुनोहे. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारणे मी बोलेन, बोली आरूपाचे रूप दाविन. अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी. ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातो, तो म्हणे पार्था दत्तचितू होई आता. जे बुद्धीला देखील समजण्यास व शब्दात सांगण्यास कठीण आहे, तरी पण श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपारूपी दिव्याच्या प्रकाशात ते मी पाहीन. ज्ञानोबा म्हणतात, इंद्रियातीत असणारे ब्रह्मज्ञान जर प्राप्त झाले तर जी गोष्ट दृष्टीस न पडणारी आहे ती दृष्टी शिवाय दिसेल. भाग्याने जर हाती परीस लाभला तर त्याच्या किमयेने लोखंडातही सोने सापडते. तशी सद्गुरूंची कृपा होईल तर प्रयत्न केला असता काय प्राप्त होणार नाही. म्हणून ती सद्गुरु कृपा माझ्यावर अपार आहे. त्या गुरुकृपेनेच मी बोलेन. अव्यक्त असलेली वस्तू इंद्रियांकडून भोगवीन व सर्वांना प्राप्त करून देईन. ऐका, यश, श्री, औदार्य, वैराग्य, ज्ञान, ऐश्वर्य हे 6 गुण ज्याचे ठिकाणी वास करतात, म्हणून ज्यास भगवंत म्हणतात. जो सर्वसंग परित्याग केलेल्यांचा मित्र आहे, तो श्रीकृष्ण पार्थास म्हणाला, आता तू लक्ष देऊ नये. भगवान म्हणतात, ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने जनी मानी. एरवे विचार जती जव दोन्ही, तव एकची ते. सांगिजे तुझ या नामाचा भासो, तरी योगो तुझी संन्यासो. पाहता ब्रह्मी नाही अवकाशो, दोही माझी. अर्जुना, निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे तुम्ही एकच आहेत. त्यांना तू कदाचित वेगळे मानशील, पण तसे मानू नकोस, कारण विचार करून पाहिले तर हे दोन्ही एकच आहेत. नामाचा वेगळेपणा टाकून दिला तर जो योगी तोच संन्यासी आहे. तत्वतः पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोघात अंतर नाही. जैसे नामाचनी येणारीसे पणे, एका पुरुषाते बोलावणे. का दोही मार्गे जाणे, एकाची ठाया. ना तरी एकची उदक सहजे, परी सिनाना घटी भरीजे.
तैसे भिन्नत्व जाणीचे योग संन्यासाचे ऐके सकळ समंते जगी अर्जुना गा तुझी योगी जो कर्मे करुणी रागी नोहेची फळे जैसी मही उद्भिजे जरी अहम बुद्धी बिन सहजे आणि तिथी चितिये बिजे अपेक्षिना तैसा अन्वयाचेनी आधारे जातीचेनी अनुकारे जे जेनी अवसरे करणे पावे ते तैसेची उचित करी परी साठू पुनो हे शरीरे आणि बुद्धी करुणे फळवेरी जायची ना ऐसा तुची संन्यासी पार्थागा परीसी तुची भरोसे नेसी योगेश्वर वाचुनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी अनिक मांडीची तो जैसा क्षाळून आले एकू सवेची लाविजे अनिकू तैसेनी या ग्रहाचा पायकू विचंबे वाया गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे की तेची संन्यास समाठे विजय सनिसे पुढती म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची जसे एकाच पुरुषाला दोन वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात अथवा एकाच गावाला दोन मार्गांनी जाता येते वेगवेगळ्या भांड्यात ठेवलेले पाणी जसे एकच असते तसा योग व संन्यास यांचा वेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे भगवान म्हणतात अर्जुना ऐक जो कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही त्यालाच या जगी एकमताने योगी मानतात जशी पृथ्वी वृक्षादींना उत्पन्न करतात अहंकार दाखवित नाही व त्यांना येणाऱ्या फळांची अपेक्षा करीत नाही तसे वर्णाश्रम परमाने अथवा कुल परंपरेने ज्या ज्या वेळेस जे जे करणे पडेल ते तो सर्व यथाविधी करून आपल्या मनात त्याविषयी अहंकार उत्पन्न होऊ देत नाही आणि बुद्धीनेही फलाची इच्छा करत नाही असा जो असेल तोच संन्यासी आहे आणखी तोच खात्रीने योगीराज आहे असे समज या उलट नित्य नैमित्तिक कर्मे बंधक आहेत असे समजून त्यांचा त्याग करतो आणि लगेच दुसरी कर्मे करण्यास प्रवृत्त होतो जसा एक लेप धुवून टाकून लगेच दुसरा लावावा त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्ट घेतो डोक्यावर आधीच गृहस्थाश्रमाचे ओझे आहे ते टाकण्यासाठी संन्यास घेतला तर तो पुन्हा संन्यासाश्रमातील कर्माचे ओझे डोक्यावर घेतो अग्निसेवा न सोडता कर्माचे आचरण न टाळता योगाचे सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे एके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्यतेची जगी गुढे योगवनी अनेकी शास्त्रांतरी जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथेची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे जया आता योगा चळाचा निमथा जरी ठाकावा अथी पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुकासनी येणे यमनियमाचे नितळवटे रेगे आसनाचे पाऊल वाटे ये प्राणायामाचे नि अडकंठे वरोतागा मग प्रत्याहाराचा घाडा जो बुद्धीची याही पाया निसरडा जेत हटिये सांडिती होडा कडेलग तरी अभ्यासाचे बळे प्रत्याहारी निराळे नखी लागे लढाळे ढाळे वैराग्याची ऐसा पवनाचे नि पाठारे एता धारणेचे नि पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव एत साध्य साधना खेव समरसे होय संन्यासी तोच योगी असा एक वाक्यतेचा ध्वज अनेक शास्त्रांनी या जगात उभारला आहे संकल्पांचा त्याग तोच योग तोच संन्यास हे सत्य अनुभवाने सर्वांना कळून आले आहे अर्जुना योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्याला जायचे आहे
त्याने या कर्ममार्गरूपी पायऱ्या चढण्यास चुकू नये. तो या यमनियमरूपी पायथ्यापासून निघून आसनाच्या पायवाटेने प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर येतो. नंतर प्रत्याहार रूपी तुटलेला कडा लागतो. त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. ज्याच्या पुढे हठयोगींना सुद्धा आपली प्रतिज्ञा सोडून माघार घ्यावी लागते, तरी अभ्यासाच्या बळाने त्या निसरड्या प्रत्याहार रूपी कड्यावर साधक वैराग्य रूपी नखे खोवून त्यास चिकटून हळूहळू मार्ग काढतात. याप्रमाणे प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकीपर्यंत तो चालतो. मग मार्ग चालणे संपते, प्रवृत्तीची हाव पुरी होते. या अवस्थेत ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यांच्यातील भेद नाहीसा होतो. जेथ पुढील पैसो पारुखे, मागील स्मरावे ते ठाके. एसिये सरिसिये भूमिके, समाधी राहे येणे उपाय योगारूढ. जो निरवधी झाला प्रौढ, तयाची या चिन्हाचा निवाडो सांगे नाईके. तरी जयाची या इंद्रियाची या घरा, नाही विषयाची या एरझारा. जो आत्मबोधाची या ओवरा पहुडला असे, जयाचे सुख दुःखाचे नियांगे. झगटले मानस जेओ नेघे, विषय पासी ही आली असे नरिगे. हे काय म्हणून इंद्रिय कर्माच्या ठाई, वाढिननी परी कही. फळ हे तुझे चाड नाही अंतकरणी. असतेनी देहे तुला, जो चेतुचे दिसे निदेला. तुझे योगारूढ भला ओळखे तू. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विश्व बहु ऐकता. सांगितया ऐसी योग्यता, कवने दिजे. तव हसोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवरण आहे बोलणे. कवनासी काय दिजेल कवने, अद्वैती हे. पुढे काही उरत नाही, मागील स्मृती संपते. अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी अवस्था प्राप्त होते. या उपायांनी जो योग निष्णात झाला, त्या योग्याची लक्षणे आता तुला सांगतो. भगवान म्हणतात, तरी ज्याच्या इंद्रियांच्या घरात विषयांचे येणे जाणे होत नाही, अथवा जो आत्मज्ञान रूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थपणे निजलेला असतो. संसारातील सुख दुःखे त्याच्या मनाला धक्के देतात, तरी पण त्याचे मन जागे होत नाही. विषय अगदी जवळ आले तरी त्याची ज्याला जाणीवही नसते. त्याची इंद्रिय जरी कर्मे करीत असली तरी ज्याच्या मनात फलाची इच्छा कधीही उत्पन्न होत नाही. जो देही असूनही निजलेला दिसतो, त्यालाच खरा योग साध्य झाला असे समज. तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा, तुमचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटते. त्याला अशी योग्यता कोण देतो सांगा ना. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात, तुझे हे बोलणे म्हणजे नवलच आहे. या अद्वैतामध्ये कुणाला कुणी काय द्यावयाचे आहे. पाय व्यामोहाचे शेजे, बल्या विद्या निद्रुत होईजे. ते वेळी दुःख स्वप्न हा भुईजे. जन्म मृत्यूचा पाठी अवसात येचे हो, ते अवघेची होय वावो. ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पाची. ऋणी आपणची आपणया, घातू की जतू असे धनंजया. चित्त देऊनी नाथिनिया देहाभिमाना. हा विचारुडी अहंकारू सांडेजे, मग असतीची वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण किनी. एरवी कोश कीटकाची आपरी, तो आपण या आपण वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी, कैसे प्राप्तीची ये वेळे. निदेवा आंधळेपणाचे डोळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. का कवनो यको भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे. ऐसा नाथिला छंदो अंतकरणे, घेऊन ठाके. इरवी होयते तोची आहे, परी काही की जे बुद्धी तैशी नोहे. देखा स्वप्नीचे नि घाये की मरे साचे. जैशी ते सुखाचे नि अंग भारे, नळिका भुविनिली एरी मोहरे.
तेरी उडावे परी न पुरे मनशंका. भगवान म्हणतात, अविवेकाच्या अंथरुणावर जेव्हा मायेच्या बळाने जीव झोपतो तेव्हा तो जन्म मरणरूपी वाईट स्वप्ने भोगतो. मग जेव्हा अकस्मात जागृती येते तेव्हा ते स्वप्न सर्वच व्यस्त होते. अशा प्रकारची सत्यस्थिती त्याला आपल्याच ठिकाणी अनुभवास येते. म्हणून अर्जुना, मिथ्या अभिमानाकडे लक्ष देऊन आपण आपला घात करतो. विचाराने अहंकार टाकला की आपले ब्रह्मस्वरूप आपल्याच ठिकाणी दिसून येते. असे झाले की आपणच आपले कल्याण केल्यासारखे होते. नाहीतर जो आपल्या शरीरावरच आत्मबुद्धी ठेवतो तो कोश किड्याप्रमाणे स्वतःचा वैरी होतो. ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला आंधळेपणाचे डोहाळे कसे लागतात पहा. तो आपणच आपले डोळे झाकून घेतो आणि वस्तू लाभाला अंतरतो. किंवा एखादा वेडा मनुष्य अज्ञानाने मी चोरला गेलो असे म्हणतो. आपल्या मनात असे भलतेच वेड तो घेऊन बसतो. एरवी भ्रमाशिवाय पाहू गेलो तर तो स्वतःच ब्रह्म आहे, परंतु काहीही केले तरी त्याच्या बुद्धीला तसे कळत नाही. पहा, स्वप्नातल्या तलवारीच्या वाराने कोणी खरेच मरेल का? किंवा पोपटाला आधारासाठी टांगलेली नळी त्याच्या अंगाच्या वजनाने उलटी फिरली तर तो उडून न जाता आपणच फिरलो अशी शंका मनात घेऊन ती नळी तो जसा सोडत नाही. वायची मान पिळी अटुवे ही आवणी, टिटांतू नळी धरोनी ठाके, म्हणे बांधला मी फुडा, एसिया भावनेचिया पडे खुडा, की मोकळ्या पायांचा चबडा गोवी अधिके, ऐसा काजी विना तुडला, तो सांग पाकाया निके बांधिला, मग न सोडीच जरी नेला तोडोनी अर्धा. म्हणून आपण चिरिपू, जेने वाढविला हा संकल्प, एर स्वयं बुद्धी म्हणे बापो, जो नाथीला ने घे. मग तो व्यर्थ मान हलवतो आणि छातीने व पायाने ती नळी आवळून चोचीने धरून तो ओरडतो, मी खरोखर बांधला गेलो, मला नळीने आवळून धरलेला आहे असे समजून तो खोड्यात पडतो आणि मोकळ्या पायाच्या चवड्याने नळी बळकट धरतो. असा जो व्यर्थच भ्रमात सापडला त्याला दुसरे कोणी बांधायला आले होते का सांग? नंतर त्याला अर्धा तोडून दिला तरी तो नळी सोडित नाही. म्हणून ज्याने आपला देहाभिमान वाढविला आहे तो स्वतःच शत्रू होय. श्रीकृष्ण म्हणतात, जो खोट्याचा अभिमान धरत नाही तो आत्मज्ञानी समजावा. तया स्वात करणजिता, सकळ काम पशांता, परमात्मा परोता दुरी नाही. जैसा किडाळाचा दोषू जाये, तरी पण धरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. हा घटाकारू जैसा, निमालिया तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. तैसा देहांकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तुची परमात्मा संचला आधीची आहे. ज्याने आपले मन जिंकले, मनावर विजय मिळवल्यामुळे ज्याच्या सर्व कामना पूर्णपणे शांत झाल्या आहेत, त्याला परमात्मा भेटायला लांब जावे लागत नाही. ज्याप्रमाणे हिनकस सोन्यातूनच दोष निघाला की शुद्ध सोने मिळते, त्याप्रमाणे अहंकाराचा नाश झाला की जीवाला ब्रह्मत्व प्राप्त होते. घट फुटून गेल्यावर घटातल्या आकाशाला आकाशात मिळून जाण्यासाठी अन्यत्र जावे लागते का? तसेच देहाच्या मिथ्या अभिमानाचे समूळ निरसन झाल्यावर सर्वत्र मुळातच परमात्मा व्यापून राहिलेला आहे. आता शीतोष्णाची आवाहनी, ते सुख दुःखाची कडसणी, येन समाती काही बोलणे मानापमानांची. हे जे वाटा सूर्यो जाये, ते उते तेजाचे विश्व होय, तैसे तया पावे ते आहे तुची म्हणून. देखे मघोनी सुटती धारा, त्यान रूपती जैसिया सागरा, तैसी शुभाशुभे योगीश्वरा ढवती याने. चोहा विज्ञानात्मको भाव,
तया विवरिता झाला वाहो, मग लागला जव पाहो, तब ज्ञान ते तोची. आता व्यापकू की एक देशी, हे उहापोही जे ऐसी, ते करावी ठेली आपेशी दुजे नवीन. ऐसा शरीरीची परी कौतुके, परब्रह्माचे निपाडे तुके. जेने चिंतली एके इंद्रिय गा, तो जितेंद्रियो सहजे, तोची योगयुक्त म्हणिजे. जेने साने थोरणे निजे, कवने काळी. देखे सोनयाची निखळ, मेरुएसने ढिसाळ, आणि मातीयेची डिखळ, सरिसेची मानी. पाहता पृथ्वीचे मूल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. देखे दगडाचे नेपाडे, विचार वैसा. शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान हे सर्व संपून जाते. कारण ज्या ज्या वाटे सूर्य जातो त्या त्या ठिकाणी प्रकाश पडतो. त्याप्रमाणे त्याला जी जी वस्तू दिसते त्यात तो ब्रह्मरूपच पाहतो. ढगातून पडणाऱ्या पावसाच्या धारा जशा समुद्राला बोचत नाहीत, त्याप्रमाणे जो ब्रह्मरूप बनला आहे त्याला शुभाशुभ कर्मेही भिन्न वाटत नाहीत. आता हे जे दिसणारे सारे विज्ञानात्मक विश्व आहे ते त्याला पाहू गेले असता मिथ्या असल्याने व्यर्थ वाटते. मग तो आत्मज्ञानी जे पाहतो ते आपण स्वतःच आहे असे त्याला दिसते. आता द्वैत न उरल्यामुळे मी व्यापक किंवा मर्यादित आहे अशी चर्चा करण्यात काहीच अर्थ राहिला नाही. असा ज्याने इंद्रिय जिंकली आहेत तो देहाधारीच असतो, तरी पण तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. तोच जितेंद्रिय मानावा, योगयुक्तीही तोच आहे, ज्याचे मन कधी लहान मोठे असा भेद मानित नाही. शुद्ध सोन्याचा मेरू पर्वता एवढा ढीग जरी समोर आला ना, अथवा मातीची ढेकळे आली तरी त्यांना तो सारखेच मानतो. पृथ्वी मूलाचे शुद्ध तेजस्वी रत्न जरी त्याच्या हातात आले तरी तो निरीच्छ त्याला दगडासारखेच मानतो. तेथ श्रद्ध आणि शस्त्रू, का उदासू आणि मित्रू, हा भाव भेदो विचित्रू, कल्पू कैसा, तया बंधू कोण काढ्याचा, द्वेषिया कवनू तयाचा, मीची विश्व होय जयाचा, बोधू जाहला, मग तयाची दिठी, अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाची एक समटी, वानिया कीजे. ते जैशी निर्वाण वर्णुची करी, तैशी जयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतर. जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी या हाती आनाने आकारे, तरी घडले एकची भंगारे. परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे, ते फावले तया घवे, म्हणून आहाच वहाचे न झकवे. येणे आकार चित्रे, धापे पटा माझी दृष्टी, दिसे तंतूची संघ सृष्टी, करीतो एक वाचुनी गोठी दुजे नाही. ऐसिनी प्रतिती हे गवसे, ऐसा अनुभव जया ते असे, तुची समबुद्धी हे अनारिसे नवे जान. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीसे ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो, भ्रांतासही, जयाचे नि बोले धर्मुजिये, तिठी महासिद्धी ते विये, दैखे स्वर्ग सुखादिये, खेळू जयाचा. विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता, लाभू आधी. या अद्वैत स्थितीत त्याला शत्रू व मित्र उरत नाहीत, अथवा उदास व हितचिंतक मित्रही भेद कल्पनाही उरत नाहीत. मीच विश्व आहे असे ज्याने जाणले त्याला नातलं कोण व कशाचा, व त्याला वैरी तरी कोण. मग त्याच्या दृष्टीने चांगले वाईट असेल का? परिसाच्या कसोटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील का? परिसाच्या स्पर्शाने जसे बावन कशी सोनेच होते, तसे त्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयीच्या संमतीचा निरंतर उदय होतो. कारण विश्वातील प्राणीरूप अलंकाराचे समुदाय जरी विविध आकाराचे आहेत, तरी ते एक ब्रह्मरूप सोन्याचेच बनले आहेत, असे उत्तम ज्ञान त्याला प्राप्त झालेले असते. म्हणून तो वरवरच्या आकारांनी फसत नाही. वस्त्राकडे नीट पाहिले तर त्यात
तंतूचीच रचना दिसते, तरीही त्या वस्त्रात एका सुद्धा वाचून दुसरी गोष्ट नाही. असा तंतुपट न्यायाने जो बैल अनुभव घेतो तोच समबुद्धी होय. यात दुसरे काही नाही. ज्याचे नाव तीर्थराज आहे, ज्याच्या दर्शनाने समाधान होते, ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यांना ब्रह्मत्व मिळते, ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, ज्याच्या कृपादृष्टीने सिद्धी प्राप्त होते, त्याला स्वर्गादी सुखे मिळवून देणे ही सहज खेळ आहे. अशा पुरुषाची मनात सहज जरी आठवण झाली तरी तो आपली योग्यता देतो. फार काय सांगावे, त्याची प्रशंसा केली तरी लाभच होतो. उडती अस्तवेना ऐसे, जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपणू असे, अखंडित एसिया दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी, सहजे अपरिग्रही जो तिही लोकी, तोची म्हणून एसे असाधारणे, निष्पन्नाची लक्षणे, आपुर्णे बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. जो ज्ञानियाचा बापू, देखनयांचे देठीचा दीपू, जया दादुलयाचा संकल्पू, विश्वरची प्रणवाची पेठे, जाहले शब्द ब्रह्म माझे ठे, ते जयाची आयशाधा कुटे वेळून पुरे, जयाची नियांगिके तेजे, आओ रविशशीची वनिजे, म्हणून जग हे वेशजे, विनसे तया हा नामची एक जयाचे, पाहता गगन ही दिसे टाचे, गुण एक एक काय तयाचे, आकळशील तू म्हणून असो हे वानणे, सांगून येणे कवनाची लक्षणे, दावावी विषयेने का बोलिलो ते, एके द्वैताचा ठाऊची खेडी, ते ब्रह्मविद्या की जेल उघडी, तरी अर्जुना पडिये हे घोडी, नासेल हण म्हणून ते तैसे बोलणे, नवे सपातळ आड लावणे, केले मनची वेगळवाने भोगावया. कधीही न मावळणारा ज्ञान सूर्य ज्याच्या हृदयात उदय पावला आहे, तो सदोदित आपल्या ठिकाणीच ब्रह्मानंदात असतो. असा जो विवेकी आहे तोच अद्वितीय व परिग्रह न करणारा आहे असे जाण. भगवान म्हणतात, अशी या पुरुषाची लोकोत्तर लक्षणे आहेत. जो ज्ञानी लोकात श्रेष्ठ व सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा प्रकाशक व ज्या समर्थाच्या केवळ संकल्पाने विश्वाची रचना होते, ओंकाराच्या पेठेत तयार झालेले वेदरूपी वस्त्र ते ज्याच्या यशाचे आच्छादन करण्यास पुरत नाहीत. अर्थात वेद सुद्धा श्रीकृष्णाच्या यशाचे वर्णन करू शकत नाहीत. ज्याच्या अंगातील तेजाने सूर्य चंद्र तळपतात, त्याच्या सत्तेने जग हे प्रकाशित झालेले आहे. ज्याच्या नामापुढे आकाशही तोकडे वाटते, त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील. म्हणून हे वर्णन आता पुरे. ही लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कुणाची लक्षणे सांगितली व का सांगितली हे मला सांगता येत नाही. ज्ञानोबराया म्हणतात, जे आत्मज्ञान द्वैताचा समूळ नाश करते ती जर स्पष्ट केली तर प्रिय अर्जुनाविषयीचे प्रेम नाहीसे होईल. म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत. आड पडदा लावून अर्जुनाचे व आपले मन प्रेमाचा उपभोग घेण्यासाठी देवांनी वेगळे ठेवले. जया सोहम भाव अटकू, मोक्ष सुखा लागी रंकू, तयाची तिठीचा झने कळंकू, लागेल तुझिया प्रेमा, विपाये अहम भाव याचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय की झेल ऐकलया, तिठीची पाहता निविजे, का तोंड भरूनी बोलेजे, ना तरी दाटूनी खेवतीजे, ऐसे कवन आहे आपुलिया मना बरवी, असमाये गोठी चिवी, ते कवनीसी चावळावी, जरी इतके जाहले या काकुळती जनार्दने, अन्योपदेशाचे हताशने, बोला माझी मनमने आलिंगू सरले, हे परिसता जरी कानडे, तरी जानपा पार्थ उघडे, कृष्ण सुखाची चिरपडे ओतलेगा, हे असो वयसेची शेवटी, जैसे कची वेवान सुटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे.
तैसे झाले श्री अनंता, ऐसे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. पहा पानवल कैसे चोज, के उपदेशू के उते झुंज, परी पुढे वालभाचे भोज, नाचत असे आवडी आणि लाजवी, व्यसनानी शिनवी, इसे आणि न भुलवी तरी ते चिकाई. म्हणून भावार्थ तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा, की सुखे शृंगारल्या मानसा, दर्पणो तो. मी ब्रह्म आहे या भावनेत जे अडकून राहतात, ज्याचे मन मोक्ष सुख मिळवण्यासाठी लालचावले आहे, कदाचित याचा मीपणा जाईल, आणि जर हा मीच होईल तर मग मी एकट्याने काय करावे. पाहिल्याबरोबर डोळे शांत होण्यास व तोंड भरून बोलण्यास किंवा आनंदाने दृढ आलिंगन देण्याला दुसरे कोण आहे. जर अर्जुनाचे आणि माझे ऐक्य झाले तर आपल्या मनात न पावणारी अशी उत्तम गोष्ट कोणाजवळ बोलावी. या अडचणीमुळे श्रीकृष्णांनी बोलण्यात साधूची लक्षणे सांगून ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला व त्याचे मन वळवले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्हाला ऐकताना जरी अशक्य वाटले तरी अर्जुन हा खरोखर श्रीकृष्णाची ओतीव मूर्ती आहे असे पक्के समजा. एखाद्या वांझ स्त्रीला तिचे वय होऊन गेल्यावर एकच मूल झाले म्हणजे ती जशी त्याच्यावरील प्रेमाची पुतळी होऊन नाचते, तशी कृष्णाची गोष्ट झाली आहे. त्याच्या अर्जुनावरील अत्यंतिक प्रेम जर दिसले नसते तर मी असे बोललो नसतो. आश्चर्य पहा की भगवंताच्या अर्जुनावरील प्रेम कसे आहे, कसला युद्ध प्रसंग आणि काय हा उपदेश. परंतु या ठिकाणी भगवंताच्या प्रेमाची मूर्ती अगर चित्रच बनून नाचत आहे. लाज आणणारी आवड, शीन उत्पन्न करणारे व्यसन व न भुलविणारे पिशाच अशा गोष्टी दृष्टीस पडतील तर काय उपयोग. सारांश हाच की अर्जुन हा भगवंताच्या मैत्रीचे आश्रयस्थान आहे किंवा सुखाने शृंगारलेले आपले मन पाहण्याचा आरसाच आहे. या परी बाप पुण्य पवित्र, जगी भक्ती विदासी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र, याची लागी हो का आत्मनिवेदना तळीची, जी पीठिका होय सख्याची, पार्थू अधिष्ठात्रे तेथेचे मातुका गा. पासीची गोसाविन वर्णिजे, मग पायिकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. पहापा अनुरागे भजे, जे प्रियतमे मानिजे, ते पती हुनी काय न वानिजे पतिव्रता. तैसा अर्जुनाची या विशेषे स्तवावा, ऐसा आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनची या दैवा एकायतनु झाला. जयाची आवडीची निपांगे, अमृत ही मूर्ती आवगे, पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची. तव श्रोते म्हणती दैव, कैशी बोलाची हवाव, काय नादा ते हन बरव जिरोनी आली. हा हो नवलनो हे देशी, मराठी बोलीजे तरी येशी, वाने उमडता हे आकाशी साहित्य रंगाची. कैसे उन्मेख चांदीने तार, आणि भावार्थ पडेगार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार. साविया होती चाडची निचाडा करी, ऐसी मनरथी ये थोरी, तिने विवळले अंतरी तेथ डोलू आला. ते निवृत्तीदासी जाणितले, मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले कृष्णा दिवसे. तो अर्जुन धन्य व पुण्य पावन आणि भक्तिरूप बीज पेरण्याचे उत्तम शेत असल्यामुळेच कृष्ण कृपेला पात्र झाला आहे. अथवा आत्मनिवेदन रूपी भक्तीची भूमिका जी सख्य भक्ती तिचे अर्जुन ही मुख्य देवता आहे. परमेश्वराचे वर्णन करण्याचे सोडून भक्तांच्या गुणाचे वर्णन करावे इतका तो अर्जुन स्वाभाविकपणे देवास आवडतो. पहा, जी पतीस प्रेमाने भसते व जिला नवरा मानतो त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या पतीपेक्षा जास्त करायला नको का. तसे अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असे मला वाटले. आणि ज्ञानोबा म्हणतात,
या त्रिभुवनाचे सर्व भाग्य एका अर्जुनालाच प्राप्त झाले आहे, ज्याच्या प्रेमाच्या अधीन होऊन निराकार परमात्मा सगुण होतो, जो स्वतः परिपूर्ण आहे त्याला देखील ज्याचा वेध लागतो. असे ऐकत असतानाच श्रोत्यांना असं वाटू लागलं की आमचे भाग्यच विशेष आहे. बोलण्याचा काय रंग आहे पहा. याच्या बोलण्यापुढे नाद ब्रह्मही फिकेच, जिच्यामुळे आकाशात काव्यरंग उधळले जातात. ती मराठी भाषा इतकी सुंदर बोलता येते, आश्चर्य आहे. ज्ञानरूपी चांदणे कसे टपोरे पडले आहे पहा. त्यातील अर्थ हाच गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ ही जणू चंद्रविकासी कमळे विकसित होत आहेत. या बोलण्याची थोरवी एवढी की निरीच्छ पुरुषाला देखील ते ऐकावेसे वाटते. अशा मराठी भाषेतील सद्गुणांना मोहून श्रोते डोलू लागले. त्यावर ज्ञानदेवांनी हे जाणले आणि मग श्रोत्यांना म्हणू लागले, इकडे लक्ष द्या. पांडवांच्या कुळात आज कृष्ण रूपी दिवस उगवला, त्याचे भाग्य उजळले. देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला, काशी उपयोगा गेला पांडवांचे. म्हणून बहुदिवस ओळगावा, हा वसरू पाहोनी विनवावा, हा हे सोसोतया सदेवा पडेची ना. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगे, देवा ये संत चिन्हे अंगी नढकती माझ्या. एरवी या लक्षणाची निज सारा, मी अपाडे किरा पुरा, परी तुमचे बोले अवधारा. पुरावे जरी जे तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मिया होई जेल. काय जहाले अभ्यासे जेल, सांगाल जे. हा हो नेनो कवनाची कहाणी, ऐकुनी श्लाघी जाता स्वंत करणी. एसी जहालेपणाची श्रेयानी, कायसी देवा. हे अंगे म्या होई जोका, ए तुले गोसावे आपुले पण की जोका. तब हसो श्री कृष्ण मुका, करू म्हणती देखा संतोष एक न जोडे. तवची सुखाचे संग साकडे, मग जोडलिया कवरीकडे अपुरे असे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणून ब्रह्म ही होय तो कौतुके. परी कैसा भारे आतला पिके दैवाची नी, जो जन्म सहस्राची साठी इंद्रादिका ही महागु भेटी. तो आधीनुके तुला किरटी, जे बोलूही रस आहे. देवकीने ज्याला उदरात वाढवले, यशोदेने ज्याचे पालन केले, परंतु तो शेवटी पांडवांच्याच उपयोगी पडला. म्हणून खूप सेवा करावी किंवा योग्य वेळ पाहून विनवणी करावी, एवढाही प्रयास त्या भाग्यवान अर्जुनाला पडला नाही. श्रुती म्हणतात, असो आता पुढे सांगा ज्ञानोबाराया. त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अर्जुन सलकीने म्हणाला, कृष्णा, माझ्या अंगी संतांची लक्षणे नाहीत. संत लक्षणांचा विचार करता मी फार अपुरा पडेन, पण तुमच्या बोधाच्या बळावरच मी थोर होईन. तुम्ही मनात आणलं तर मी ब्रह्म होईन. तुम्ही काय सांगाल तो अभ्यास करेन. पण देवा, तुम्ही कोणाविषयी बोलत आहात ते मला नेमकी कळत नाही, परंतु ती ऐकल्यावर मनात तिची स्तुती करावी वाटते. तर ज्याच्या अंगी ही लक्षणे असतील त्याची थोरवी किती असेल वरे. भगवंता, मला आपला मानून ती स्थिती मला लाभेल असे करा. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात, ठीक आहे, तसे करू. पहा, जोपर्यंत मनात समाधान नाही तोपर्यंत सुखाचा चहूकडे दुष्काळच असतो. पण एकदा का संतोष प्राप्त झाला की मग सुखाला कमी पडतच नाही. अर्जुन सर्वेश्वराचा सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्मही होईल. पण अर्जुनाचे दैव किती अलौकिक की त्याच्या भाग्याने श्रीकृष्ण त्याला प्राप्त झाले. सहस्रावधी जन्म घेऊनही ज्याचे इंद्रादिकांना देखील दर्शन दुर्लभ असा तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती स्वाधीन झाला आहे पहा. अर्जुन प्रश्न करीपर्यंतही त्याला धीर धरवत नाही. मग एका जे पांडवे, भरितले म्या ब्रह्म हुआवे, ते यशस्वी देवे अवधारिले. ते थैसे जे विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोळे जाहले.
परी उदरा वैराग्याही आले बुद्धीची या. एरवी दिवस तरी अपुरे परी वैराग्य वसंतांचे निभरे. जे सोहम भाव मोहरे मोडोनी आला म्हणून प्राप्ती वळी फळता. यासी वेळून लागेला आता होय विरक्तू ऐसा अनंता. भरवसा झाला म्हणे जे जे हा अधिष्ठेल ते आरंभीच यया फळेल. म्हणून सांगितला नवचेल अभ्यास वाया. ऐसे विवरून या श्रीहरी म्हणितले ती अवसरी. अर्जुना हा अवधारी पंथराजू तेथ प्रवृत्ती तरुच्या पुढी. दिसती निवृत्ती फळाची या पुढी. जे मार्गीचा कापडी महेश वाजुनी. पहिले योग वृंदे वहिनी आडवी आकाशी निघाली. की तेथ अनुभवाच्या पाऊली धोरणो पडिला. तीही आत्मबोधाची नियोजुकारे धाव घेतली एक सरे. की ये रसकळ मार्ग निदसुरे सांडोनिया. पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध चाहले. आत्मविद थोरावले येणेची पंथे. हा मार्ग जे देखीजे ते तहान भूक विसरेचे. रात्री दिवस होणे निजे वाट येईये. अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते श्रीकृष्णांनी ऐकले. भगवंतांनी विचार केला ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले आहेत त्या अर्थी त्याच्या बुद्धीच्या पोटात वैराग्य रूपे गर्भ राहिला आहे. एरवी ब्रह्म होण्याला अद्याप दिवस कमी आहेत, परंतु वैराग्य रूपी वसंताच्या भाराने मी ब्रह्म आहे असा भावरूपी मोहर दाट आला आहे. म्हणून ब्रह्मप्राप्तीचे फळ येण्यास आता वेळ लागणार नाही. हा वैराग्य संपन्न झाला आहे अशी देवाची पूर्ण खात्री झाली. आता हा अर्जुन जे जे करेल ते फळास येईल. म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. श्री ज्ञानोबाराय म्हणतात श्रीकृष्णाने आता दूरवर विचार करून म्हटले, अर्जुना तुला श्रेष्ठ मार्ग सांगतो ऐक. या मार्गामध्ये प्रवृत्ती रूप झाडाच्या बुडालाच निवृत्ती रूप कोट्यवधी फळे दिसत आहेत. अर्थात या मार्गाचे आचरण केल्याने मोक्षरूपी फळ मिळते. या मार्गाचे श्री शंकर अद्यापपर्यंत यात्रेकरू आहेत, परंतु योगी जणांनी आलंबहीन मार्गांनी धाव घेतली. नंतर त्यांना अनुभवाच्या पावलांनी ब्रह्माचा थांग लागला तेव्हा इतर अज्ञान रूप मार्ग सोडून त्या योग्यांनी आत्मबोधाच्या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली. नंतर महर्षी याच मार्गाने गेले. याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले. याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष मोठे झाले. हा मार्ग ओळखला की तहान भूक हरपून जाते व या मार्गाने चालताना दिवस रात्रीचे भान उरत नाही. चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. अभांडलिया तरी जोडे स्वर्ग सुख निगिजे पूर्विलिया मोहरा. ही इजे पश्चिमेची या घरा. निश्चळपणे धनुर्धरा चालणे थीचे. येणे मार्गे जया ठाया जायजे. तो गाव आपणची होईजे. हे सांगो काय सहजे जानसी तू. तेथ पारते म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा. का आरती समृद्धोनी न काढावा बळ तुझे मी. तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे हे व्रत संखळ बोलणे काय असे. आम्ही सांगत असो आपेसे वरी पुशिले तुआ. या मार्गाने जात असता जिथे पाऊल पडेल तिथे मोक्षाची खानच उघडते आणि या मार्गावरून भ्रष्ट झालेला देखील स्वर्गाचे सुख प्राप्त करतो. अर्जुना या मार्गात पूर्व दिशेला चालायला लागून पश्चिम दिशेला घरी यावे असे आहे. मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाची चालणे आहे. या मार्गाने ज्या मुक्कामास पोहोचावयाचे ते गावच आपण होतो. किती सांगू तुला हे सहज कळेल. तेव्हा तो म्हणाला, कृष्णा मला स्थिती मिळवून द्या. मी उत्कंठेच्या समुद्रात बुडतो आहे, मला लवकर बाहेर काढा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना किती हा उतावीळपणा. अरे
मी आपण होऊन सांगत होतो तशातच तू प्रश्न केलास. तरी विशेष आता बोली जेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे, जेथ राणुके चेनी कोंडे, बैसलिया उठो लावडे, वैराग्याचे दुनी वचडे देखिलिया जे. जो संती वसविला ठाओ, संतोषासी सावाओ, मना होय उत्साहो धैर्याचा. अभ्यासूची आपण याते करी, हृदयाते अनुभवी वरी, ऐसे रम्यपणाची थोरी अखंड जेथ. जयाळ जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखंडिया ही आस्था समूळ होय. भगवान म्हणतात, अर्जुना तुला विस्तार करून सांगतो, पण त्याचा अभ्यास केल्यावर उपयोग होईल. म्हणून योगाभ्यासाला योग्य अशी जागा जरूर पाहावी, की ज्या जागी बसले असता मनास समाधान प्राप्त होईल, तिथून उठावेसे वाटणार नाही, आणि जी पाहताच वैराग्यास दुप्पट बळ येईल. जिथे संत सत्पुरुष राहिलेले असावेत, मनाच्या संतोषास मदत मिळेल व धैर्य वाढेल. जिथे सहज अभ्यास घडेल, अनुभव स्वतःच मनाला माळ घालेल. जिथे विशेष तत्वाने रमणीयता नांदत असेल. अर्जुना, ज्या ठिकाणी येताच नास्तिकांच्याही मनाला वाटावे की इथेच बसून चिंतन करून तपश्चर्या करावी. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा झाला वचेता, तरी सकामुही परी मागोता निघो विसरे. ईसनी न राहत याते राहावी, भ्रमत याते वैसवी, थापटुनी चेववी विरक्ती ते. हे राज्यवर सांडेजे, मग निवांता इथेचे असेजे, ऐसे शृंगारिया ही उपजे देखत खेओ. जे एने माने बरवंट, आणि तैसे जती चोखट, जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. आणि कही एक पहावे, जे साधके वसते हुआवे, आणि जनाचिनी पाय रवे डोळे चिला. जेथ अमृताचिनी पाडे, मुळाही सकट घोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. पाऊला पाऊला उदके, वर्षा काळीही अति चोखे, निर्झरे का विषेखे सुलभे जेथ. हात पुही अळू माळू, जाणीजे तरी शीतळू, पवनू अति निश्चळू मंद झुळके. बहुत करुणी निशब्द, दाटन रिगे श्वापद, शुकहन षटपद तिवते नाही. पाणी लगे हंसे, दोन्ही चारी सारसे, कवने एके वेळे वैसे, तरी कोकिळही हो. निरंतर नाही, तरी आली गेली काही, होतो का मयुरेही आम्ही नान म्हणो. परी आवश्यक पांडवा, ऐसा ठाऊ जोडावा, तिथ निघोट मठ होआवा का शिवालय. त्या ठिकाणी सहजच गेले असता अत्यंत कामी माणसाला देखील तिथून परत फिरावेसे वाटत नाही. जे स्थान न राहणाऱ्याला राहावयास लावते, भटकणाऱ्याला एकाच ठिकाणी बसवते, आणि वैराग्याला थापटून जागे करते. जे स्थान पाहताच विलासी पुरुषाला सुद्धा वाटावे की आपल्या राजाचा त्याग करून इथेच निवांतपणे येऊन बसावे. जे स्थान इतके सुंदर व पवित्र असावे की जिथे ध्येय साकार होऊन डोळ्यापुढे ब्रह्म स्पष्ट दिसेल. त्या जागेत अजून एक पवित्र असावे की जिथे ध्येय साकार होऊन डोळ्यापुढे दिसून हे साधक राहिलेले असावे. व जिथे लोकांची वर्दळ नसावी, जिथे अमृतासारखी मुळासकट गोड असलेली व नेहमी फळणारी अशी दाट झाडे आहेत. जिथे पावलोपावली पाणी आहे की जे पावसाळ्यातही निर्मळ असते, आणि जिथे विशेष करून पाण्याचे झरे सहज वाहतात. जिथे ऊन देखील कोवळे व सौम्य भासते, आणि जिथे वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळुका येत असतात. जे स्थान निशब्द शांत असावे, जिथे श्वापदे फार नसावेत व जिथे राघू आणि भुंगे नसावेत, जिथे पाण्याच्या जवळ असणारे हंस, 2-4 चक्रवाक, कधी एखाद्या वेळेला कोकिळही असला तरी चालेल, जिथे नेहमी जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही सुंदर मोरही असतील, तर त्यास आमची ना नाही. परंतु अर्जुना, असे रमणीय ठिकाण जरूर शोधून ठेवावे. तिथे राहण्यासाठी
एखादी सहज दृष्टीस न पडणारी गुहा अथवा शिवालय असावे. भगवान म्हणतात या दोन्हीतील जे मनाला पसंत पडेल असे एक स्थान असावे. तपश्चर्यासाठी बहुत करून एकांत असावा. हे सर्व नीट शोधावे. तिथे मन रमते का ते बघावे आणि मन रमले की तिथे असे आसन लावावे. तळास दर्भ घालून त्यावर मृगाजीन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. ते दर्भ कोमल व सारखे असावे व व्यवस्थित एकसारखे राहील असे अंथरावे. जर आसन उंच होईल तर शरीर डोलेल आणि सखल होईल तर भूमिदोष लागतील. म्हणून आसन उंच वा सखल असू नये. त्यात दोष नसावे. समस्थितीत असावे. असो भगवान म्हणतात मग त्या आसनावर बसून मन एकाग्र करावे आणि मनात सद्गुरूंचे ध्यान करावे. सद्गुरूच्या स्मरणाने मनात व देहात सात्विकता वाढते आणि अहंकाराची रग नाहीशी होते. मग विषयांचा विसर पडतो. इंद्रिय बाहेर धाव घेत नाहीत. इंद्रियांची रग मोडून अंतःकरणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते. अशी मनाची एकाग्रता होई तोपर्यंत साधकाने थांबावे आणि मग त्याच ऐक्यबोधाने आसनावर बसावे. तेव्हा देहच देहाला सावरून धरतो. प्राणापान वायूलाच आवरून धरतो. मग पुढे वरचे वर अनुभव येऊ लागतो. दोही माझी आवडते जे मानणे होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसे जे गा. म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पहावे राहील तेथ रचावे. आसन ऐसे वरी चोखट मृगसे वडी माझी दूतवस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर सकोमोळ सरीसे सुबद्ध राहती आपेसे एक पाळ तैसे ओजाली. परी सावियाचे उंच होईल तरी अंग हर डोलेल नीच तरी पावेल भूमी दोषो. म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो हुआवे. आसन ऐसे मग तेथ आपण एकाग्रंत करण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे. जेथ स्मरतिनी आदरे सभाय सात्विके भरे जब काठिण्य विरे अहंभावाचे. विषयाचा विसरू पडे इंद्रियाची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य हे सहजे पावे तव राहीचे मग तेने जीवोदे वैसेजे. आसनावरी आता अंगाते अंगवरी पवनाते पवनु धरी ऐसे अनुभवाची उजरी होची लागे. आणखी भगवंत सांगतात प्रवृत्ती मागोती मोहरे समाधी लाडी उतरे आघवे अभ्यास उसरे बैसत खेळो. मुद्रेची प्रौढी येसी तिची सांगे जे लाता परेसी तरी ओरू या जखणासी जडो निघाली. चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या पुढी सुघटिते गाढी संचरी पा सव्य तो तळी ठेवीचे तेने शिवनीमध्ये पिढीचे. वरी बैसे तो सहजे वामचरणो गोद मृधांतोती चारी अंगुळे निगोती तीत सार्ध सार्ध प्रांती सांडून या. माझी अंगुळे कनिगे तेथ टाचेचे नि उत्तर भांगे नेहे तिजे वरी अंगे पेरळेनी उचलिले कानी निजे तैसे पृष्ठांत उचलिजे गुल्फद्वय धरिजे तिने छिवाने. मग शरीरी संचो पार्था अशेष ही सर्वथा पाशनीचा माथा स्वयंभू होय. अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी. एसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे तेथा पानवा तुले कडे ओहटो लागे. भगवान म्हणतात प्रवृत्ती अंतर्मुख होते. समाधी सहज साध्य होते. आसनावर बसताच सर्व अभ्यास आपोआप पूर्ण होतात. मुद्रेची थोरवे ऐका. साधकाने आपल्या मांड्या पोटरीने घट्ट दाबून ठेवाव्यात. दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधार चक्राखाली कुदास्थानावर शिवणीपाशी चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत. त्यास उजव्या पायाची टाच खाली घालावी व तिने शिवण दाबावी. म्हणजे उजव्या पायावर
स्वाभाविकच डावा पाय बसतो. बुध व शिष्ण यामध्ये जी 4 बोटे जागा आहे त्यापैकी 1.5 बोट वर व 1.5 बोट खाली जागा सोडून मध्ये जी 1 बोट जागा राहते तिथे उजव्या पायाचा टाचेच्या वरच्या बाजूने आपले अंग वर तोरून घट्ट दाबावे. उचलला आहे की नाही हे न कळेल अशा तऱ्हेने पाठीचा खालचा भाग उचलावा व त्याच प्रकारे दोन्ही गोटे उचलून धरावेत. मग हा सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाच्या टाचेचा वरचा स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो. भगवंत अर्जुनाला असे सांगतात, ही मूळबंधाचे लक्षण आहे. याचेच नाव वज्रासन असे आहे. अशा रीतीने मूळबंधाचे आसन केले म्हणजे खालचा रस्ता बंद होतो आणि मग अपान वायू आतल्या आत वर जाऊ लागतो. आणखीही भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला मुद्रेची थोरवी सांगताना म्हणतात, तव कर संपुट्या पेसे वाम चरणी बैसे तव बाहू मुळी दिसे थोरी वाली माझी उभारणी दंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारीची कवाडे लागू पहाती वरचिरे पाते ढळती तळी चितळी पुंजाळती तेत अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया दिठी राहुनी आतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाऊ पडे नासाग्र पिठी ऐसे आतुच्या आतुची रचे बाहेरी मागोती नवचे म्हणून राहणे आधी दिठीचे तेथेची होय आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी हे जाड सरे आघवी अपेसया मग कंठनाळ आटे हनुवटी हडोती दाटे ती गाढी होऊन नेहटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपे बरी बंधूचो आरोपे तू जालंधरू म्हणे पे पंडुकुमरा नाभेवरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय कुशू स्वाधिष्ठानावरी चिले काठी नाभी स्थाना तळवटी बंधू पडे किरटी ओढिया नातो ऐसी शरीरा बाहेरील किडे अभ्यासाची पाखर पडे तव आतुत्राय मुडे मनोधर्माची. भगवान म्हणतात, डाव्या पावलावर सहज दोन्ही हात द्रोणाकार करून ठेवावेत म्हणजे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात. पाठीच्या उभ्या कण्यामुळे चढलेल्या खांद्यात मस्तक घट्ट राहते व डोळ्यांच्या पापण्या मिटू लागतात. वरच्या पापण्या ढळतात, खालच्या पापण्या खाली पसरतात तेव्हा डोळे अर्धे उघडलेले व अर्धे मिटलेले दिसतात. दृष्टीही आतल्या आतच राहते. जर कौतुकाने बाहेर आलीच तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते. अंतर्मुख झालेली दृष्टी कायम राहते, पुन्हा बाहेर येत नाही. अर्धी दृष्टी नासाग्री स्थिर होते. आता त्या दृष्टीला नाही दिशा पहाव्यात अथवा रूप विषय पहावा अशा सर्व इच्छा आपोआप नाहीशा होतात. मग मानेला आखडावे, हनुवटी गळ्या खालच्या खळग्यात रोवली जाते. तिथे ते घट्ट बसून छातीवर दाबून असते. अर्जुना, नंतर कंठमणी दिसेनासा होतो अशी जी मुद्रा बनते तिला जालंधर बंध असे म्हणतात. आणखी भगवान म्हणतात, अशा स्थितीत बिंबी थोडी उंचावते, पोट सपाट होऊन जाते आणि हृदय कमलात प्रफुल्लित होते. अर्जुना, शिश्नावरील काठास व बिंबीच्या खालच्या भागास जो बंध पडतो त्यास ओढियाना बंध असे म्हणतात. याप्रमाणे शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते व आतल्या बाजूस मनाची चंचलता नाहीशी होते. मग काय होते तर भगवान सांगतात, कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंगमन विरमे सावियाची क्षुधा काय जाहली निद्रा केवते गेली ही आठवणई हरपली नदी सेवेगा जो मूळ बनते कोंडला अपानुमा गोता मुरळला तो सवेचीवरी साकडला घरी फुगू शोभलेपणे माझे वाईला ठाई गाजे मने पुरेसी झुंजे राहोनिया मग थावली वाहटुळी सैंग घेऊनी घर डहुळी बाळपणीची कुहिटुळी बाहेर घाली
भितरी वळी न धरे, पोठा माझी संचरे, कफ पित्ताचे थारे उरोणी दी, धातूचे समुद्र उलंडी, मेदाचे पर्वत फोडी, आतली मज्जा काढी अस्थिगत, नाडी ते सोडवी, गात्राते विखडवी, साधकाते भेडसावी, परिबिहा मैना, व्याधी ते दावी, सवेची हरवी, आप पृथ्वी कालवी एक वाट, तव एरीकडे धनुर्धरा, आसनाचा उबारा, शक्ती करी उजगरा, कुंडलिनी ते नागनीचे पिले, कुंकुमे नहाले, वळण घेऊन आले, तेजे जैसे तैशी ते कुंडलिनी, मोटकी ओट वळणी, अधोमुख सर्पिणी निदेली असे, विद्युलतेची विडी, वन्ही ज्वाळाची घडी, पंधरियाची चोखडी, घोटी वजैशी. भगवान म्हणतात, कल्पना नाहीशी होते, मनाची बाह्य विषयाकडे असणारी धाव थांबते व सहजच शरीर व मन शांत होते. भूक काय झाली, झोप कुठे गेली याची आठवण देखील राहत नाही. मूळ बंधाने कोंडलेला अपान वायू माघारी फिरून वर आखडला जातो व फुगवटा धरू लागतो. वाट नसल्याने तो खवळतो, पसरल्या ठिकाणीच गुरगुरू लागतो व तिथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो. मग तो उन्मत्त झालेला अपान वायू देहाच्या आत शोध घेऊन बालपणापासूनची कुचकी घाण बाहेर काढून टाकतो. आत वळण्याला कुठे जागा नसल्यामुळे तो कोठ्यात प्रवेश करतो आणि तिथल्या कफ पित्ताचा थारा उरू देत नाही. सप्तधातूचे समुद्र पालथे घालतो, मेदाचे पर्वत फोडतो व हाडामधील मज्जा बाहेर काढतो. नाड्या खुल्या करतो, अवयव शिथिल करतो व साधकाला भीती दाखवतो. पण साधकाने भिवू नये. तो रोगांना दाखवतो, पण लगेच त्यांना नाहीसे करतो आणि शरीरातील पृथ्वी व पाण्याचे जे अंश आहेत ते एकात एक कालवतो. भगवान म्हणतात, अर्जुना, एकीकडे अपान वायूचे असे कार्य चालते तर दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागे करते. केसराने न्हालेले नागाचे पिल्लू वेढे घेऊन जसे निजावे त्याप्रमाणे दिसणारी 3.5 वेढ्यांची ती कुंडलिनी रूप नागिन खाली तोंड करून निजलेली असते. ती विजेची कडी निर्माण करावी अथवा अग्निज्वालांची घडे बनवावी किंवा शुद्ध तेजस्वी सोन्याचे वळे बनवावे. तैशी सुबद्ध आटली, कुटी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली, सावधू होय, तेथ नक्षत्र जैसे उलंडले, ही सूर्याचे आसन मोडले, ते जाचे बीज विरुढले, अंकुरेशी तेशी वेढ्या ते सोडिती, कवतिके अंग मोडिती, कंदाबरी शक्ती उठली दिसे, सहजे बहुता दिवसांचे भूक, बरीचे व विनीते होय मीश, मग आवेशे पसरी मुख, ऊर्ध्वा उजू, तेथ हृदय कोशा तळवटी, जो पवनो भरे किरीटी, तयास गळ्याची मिठी देऊ निघाली, मुखीच्या ज्वाळी, तळीवरी कबळी, मासांची वडवाळी आरोगू लागे, जे जे ठायस मास, तेथ हाच जोडे घाऊस, पाठी एक दोन्ही घास, हिया ही भरी, मग तळवे तळहात शोधी, ऊर्ध्वेचे खंड भेदी, झाडा घे संधी प्रत्यंगाचा, अधोभाग तरी न संडी, परिणखीचे ही सत्व काढी, त्वचा धुणी जडी पांजरेशी, हस्तीचे नळे निरपे, शिरांचे हिर उरपे, तव बाहेरी विरुढी करपे रोमबीजांची, मग सप्तधातूच्या सागरी तहानिली घोट भरे, आणि सभेची उन्हाळा करी खडखडीत, न असा फुटूनी वारा, जो जातसे अंगुळे वारा, तो गच्च धरुणी वाघारा आतू घाली. तशी ती वज्रासनाने दाटून बसलेली तेजस्विनी कुंडलिनी आपला देह संकुचित करून चिमटली गेल्याने जागी होते. तेव्हा जसे नक्षत्र तुटून पडावे अथवा सूर्य स्थानभ्रष्ट व्हावा किंवा प्रकाश रूप बीजालाच अंकुर फुटावा, त्याप्रमाणे त्यावेळी कुंडलिनी आपले वेढे सोडीत आळोखे पिळोखे देत लिलेने सहजपणे बिंबीच्या वरील कंदावर उठलेली असते. फार दिवसांची भुकेलेली तशाच डिवचली गेलेली ती शक्ती रागावून वरती तोंड पसरते. मग हृदयाच्या खाली भरलेल्या सर्व वायूंना ती गिळून टाकते.
मुखातील ज्वालांनी ती खालीवर पसरते आणि मांसाचे घास खायला लागते. जो जो मांसल भाग असतो त्या ठिकाणचा लचका तोडते, शिवाय हृदयाच्या ठिकाणचेही एकूतून घास काढते. नंतर तळहात व तळपायातील रक्त मांस खाऊन वरच्या भागाचे भेदन करते व प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते. आपला आधार न सोडता नखातले देखील सत्व काढून घेते व त्वचा धुवून पुसून त्या त्वचेला हाडांच्या सापळ्यास चिकटवून ठेवते. हाडांच्या नळ्या व शिऱ्या ओरपून घेते, तेव्हा केसांच्या बीजांची वाढ होण्याची शक्ती जळून जाते. मग सप्तधातूंना पिऊन ती आपली तहान भागवते आणि शरीरात खडखडीत उन्हाळा करून ठेवते. दोन्ही नाक पुड्यातून 12 बोटे वाहत असलेल्या वायूला गच्च धरून त्यास आत मागे घालते. आणखी कुंडलिनी शक्ती काय करते ते भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. ते तदवरोते अंकुचे वर बतळोते खाचे, तया खेवा माझे चक्राचे पदरव्रती. इरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती. ते तया ते म्हणे परोती, तुम्ही जे काय येथे आयके पार्थिव धातू हा घेवी. आरोगिता काही नुरवी, आणि आपाते तव ठेवी. पुसोरिया एसी दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये. मग सौम्य होऊन राहे सुषुम्ने पाशी, तेथ तृप्तीचे संतोषे. गरळ जेव मी मुखे, तिने तेजिने पिऊषे. प्राणू जिघे तो अग्नी आतून निघे, परी सभाया निववूची लागे. ते वेळी कंसु बांधिती अंगे, सांडीला पुढती. मार्ग मोडती नाडीचे, नवविध पण वायूचे. जाय म्हणून शरीराचे धर्मु नाही, इडा पिंगळा एकवटती. गाठी तिन्ही सुटती, सांगी पदर फुटती. चक्राचे हे मग शशियानी भानू, ऐसा कल्पीचे जो अनुमानो. तो वातीवरी पवनू, गिवसिता न दिसे. बुद्धीची पुळिका बिरे, परिमळू घाणी उरे. तूही शक्ती सवे संचरे, मध्यमे माझी. तव वरिले कडोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे. कानवडोनी मिळे शक्तिमुखी. अपान वायू वर खेचला जातो, वरचा प्राणवायू खाली खेचतो. त्या प्राणापानांच्या भेटीमध्ये षटचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. एरवी प्राणापानाचे मिलन कधीच पूर्ण झाले असते, पण तिथे चिडलेली कुंडलिनी त्यांना म्हणते, तुम्ही येथे कोण, चालते व्हा येथून. भगवान म्हणतात, अर्जुना ऐक, ती शरीरातील सर्व धातू खाऊन काही एक शिल्लक ठेवीत नाही आणि पाण्याचा भाग तर तेव्हाच चाटून पुसून टाकते. अशा प्रकारे पृथ्वी व जल अशी दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते आणि मग शांत होऊन सुषुम्नेजवळ राहते. त्यावेळी तृप्तीने समाधानी होऊन तोंडाने गरळ ओकते. अमृतासारख्या त्या गरळाने प्राणवायूचे रक्षण होते. तो गरळ रूपी अग्नी बाहेर निघून सर्व अंगातील दाह शमवितो. त्यामुळे अंगातील पूर्वे केलेले सामर्थ्य पुन्हा येऊ लागते. नाड्यांची वाहने बंद होते. 9 वायूंचे व्यापार बंद होतात, म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत. इडा व पिंगला नाड्या एक होतात, तिन्ही गाठी सुटतात आणि देहातील 6ही चक्राचे संबंध नाहीसे होतात. अनुमानाने ठरवलेल्या उजव्या व डाव्या नाकपुडीतून वाहणारे चंद्र सूर्यरूपी वायू नाकापुढे कापूस धरून पाहिला तरी दिसत नाहीत. मग बुद्धीची जाणीव संपते आणि नाकातील गंध घेण्याची शक्ती कुंडलिनी बरोबर सुषुम्नेत शिरते. तेव्हा वरच्या बाजूस असलेले चंद्रामृताचे तळी कलते होऊन त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडते. आणखी ही कुंडलिनी काय काय काम करते, काय काय क्रिया करते, हे भगवान परमात्मा अर्जुनाला विस्तार करून सांगतायत आणि तेच आपल्याला ऐकायला मिळतंय. हे आपलं भाग्यच आहे. म्हणून आणखी ती कुंडलिनी काय काय क्रिया करते हे भगवान परमात्मा अर्जुनाला विस्तारपूर्वक सांगणार आहेत, आणखीही स्पष्ट करून सांगणार आहेत. ते आपण भाग्याने पुढच्या अध्यायामध्ये बघू.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.